नमस्कार, मी शुभांगी सतीश काळे, ग्रामपंचायत सोनोरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। मुख्य म्हणजे कालच माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महिलांसाठी जे धोरण अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यात अनेक धोरण त्यांनी सादर केले। त्यामुळे खूपच आमच्या महिलांचं सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न होणार आहे आणि होत आहे। मुख्य म्हणजे अनेक योजना त्यांनी केल्या की जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, एकल महिला असेल, लखपती दिदी असेल किंवा 13 जिल्ह्यामध्ये त्यांनी उमेद मॉल वगैरे चालू केलेले आहेत। या अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी की ज्यामुळे महिला खरंच सक्षम होत आहेत। आता त्याचंच एक फलित म्हणून आता ह्या ग्राउंडवरती भरलेलं कृषी महाविद्यालय या ग्राउंडवरती जे सरस भरलेलं आहे उमेद अभियानामार्फत, तर त्या जवळजवळ 100च्या वर स्टॉल आहेत आणि इथे अनेक महिला आपले स्वतःचे केलेले प्रॉडक्ट विक्री करत आहेत, त्याच्यातनं नफा मिळवत आहेत। यासाठी मी त्या स्वतःहून आणि घराच्या बाहेर उंबरठाच नाही तर आपल्या राज्याची बाउंड्रीसुद्धा ओलांडून बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांना परमिशन मिळत आहे। मी स्वतः आईचं सरस केलेलं, एक गुरुग्रामचं सरस केलेलं, परत ओरिसा सरस केलेलं की या बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर खरोखर आपले महाराष्ट्र आपल्यासाठी एवढं प्रयत्न करते। आम्हाला सगळं खाणं पिणं राहणं वगैरे सगळं फ्री असतं, फक्त आपणच पैसा कमवायचा आणि आपल्यासाठीच तो असणार आहे। त्याच्यातनं महिला सक्षमीकरण होण्यावरती खरंच मोठ्या प्रमाणावरती होते आणि त्यांनी जे आता काल अर्थसंकल्पात ज्या तरतुदी सादर केलेल्या आहेत त्याचासुद्धा या महिला सक्षमीकरण होण्यावरती नक्कीच फायदा होणार आहे। धन्यवाद।